जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7 आणि ओवी क्रमांक 46 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता. ओवी क्रमांक 132 ते 146 असं साधारण आपण अभ्यास मागच्या वेळेला केला होता. फार सुंदर विषय सुरू आहे. सगळेच विषय सुंदर असतात नेहमीच मी ते म्हणतो, पण सुंदर या दृष्टीने आहे की खूप घेण्यासारखं आपल्याला साधक म्हणून इतकं भरभरून आपल्या पदरामध्ये भगवंत घालू पाहतात आहेत. इतकं शिकण्यासारखं आहे, इतकी आपल्या वागण्यामध्ये दुरुस्ती करण्यासारखी आहे की हे सगळं जर मी याच्यातनं नाही घेतलं ते अभ्यासाचा काही उपयोग नाही. चार प्रकारच्या भक्तांचं वर्णन भगवंत करतायत आपल्याला माहिती आहे. अभक्तांचं वर्णन करून झालं आणि या भक्तांच्या वर्णनामध्ये आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार गट भगवंतांनी पाडले आणि त्यातल्या ज्ञानी जो आहे त्याला वेगळं काढले. हा विचार आपण मागच्याला केला. त्याचं त्याला का वेगळं काढलं, त्याचं महात्म्य काय, त्याचं अतिशय सुंदर वर्णन भगवंतांनी आणि माऊलींनी आपल्यासमोर केले. ते आपण आता बघणार आहोतच उजळणीचा भाग म्हणून आणि आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून. पण मी जी प्रस्तावना केली आता सुरुवातीला की इतकं भरभरून देऊ बघतात ही नीट संगती जर आपल्या छान लक्षात आली नाही आणि जर मी हे याच्यातनं घेतलं नाही तर हा ग्रंथाचा अभ्यास व्यर्थ. आणि मी असं का म्हणतो हे हळू उलगडत जाईल तुम्हाला, कारण ज्ञानाचं वर्णन झालं आणि आपण जर ज्ञानी नसू, काय म्हणता येईल, आपण जर ज्ञानी नसू त्याचा अर्थ आपण नक्की एक तर आर्त आहोत, नाही तर अर्थार्थी आहोत, नाही तर नुसते जिज्ञासू आहोत. आणि असं जर असेल तर माझी जबाबदारी काय आहे. हे श्लोक आपण मागच्याला बघितले, कामैस्तैस्तै ज्ञान वगैरे ते बघूया आपण आता. पण ह्या दृष्टीने आपल्या आजच्या अभ्यासाकडे आणि या अध्यायाच्या अभ्यासाकडे आणि या सगळ्या श्लोकांच्या अभ्यासाकडे आपल्याला बघायचं आहे की जर मी ज्ञानी नाही आहे तर मी या तीन पैकी साधारण कुठल्या गटात बसतोय, आपल्याला अंतःकरणाचा अभ्यास करता येतो. आणि जर त्याच्यात मी बसत असेल तर त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडून ज्ञानी होण्याकडे माझा प्रवास कसा वेगाने होईल ह्या दृष्टीने आपल्याला श्लोकांकडे बघायचं. आता मागच्या वेळेला 132 क्रमांकाची जी ओवी होती त्याच्यामध्ये आपण बघितलं की आता मी पुन्हा हे सगळं बोलल्यानंतर ज्ञानाचं जे वर्णन भगवंतांनी केलं आहे त्याच्याकडे जातोय. कारण काय होणार आहे काय होणार नाही हा परमार्थातला नेहमीचा महत्वाचा विषय आहे. आणि काय वैभव आहे त्या ज्ञानाचं, काय महत्व आहे त्या ज्ञानाचं, हे सगळं समजून घेण्याच्या दृष्टीने आपल्याला एक त्यातनं प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने आपण हा अभ्यास करतो. त्या 132 क्रमांकाच्या ओवीमध्ये तेवेळी जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे, माऊली जसं म्हणते की तो जिकडे पाहिला तर तिकडे त्याला फक्त मीच आहे, फक्त माझंच दर्शन आहे. काय विलक्षण अवस्था असेल ती कल्पना करा. मी इकडे तिकडे पाहतो तर मला फक्त भेद दिसतो, फक्त भेद. आणि नुसतं दिसत नाही, तो भेद मला सत्य वाटतो. म्हणून मला हे माझे हे परके असं वाटतं. म्हणून मला त्यांच्या वागण्याचा त्यांच्या बोलण्याचा त्रास होतो, उद्वेग निर्माण होतो, दुःख होतं. आणि हा जो ज्ञानी आहे त्यांनी
कुठेही पाहिलं तरी आनंदच आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदची अंग, आनंद. असं तुकाराम महाराज का म्हणतात हे याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं, की जर त्यांना सर्वत्र पांडुरंगाचंच दर्शन होत असेल, तर का नाही आनंद राहणार आहे? कारण पांडुरंग म्हणजे आनंदाशिवाय दुसरं काय? आनंदाचा कंद हरी हा आनंदाचा. देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. मागच्या श्लोक बघितला आपण दृश्य विवेक. तिथे समाधीची भाषा सुरू आहे. हे आपण सगुणाची भाषा बोलतोय. बिघडत काहीच नाही, कारण सगुणतेच निर्गुण आहे. आणि मग तेच वर्णन करताना पुढच्या 136 क्रमांकाच्या ओळीत माऊली म्हणते की हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. आणि म्हणून तो भक्ता माझी राव ज्ञानी आहे. म्हणजे या बोलण्याच्या गोष्टी नाही आहे, या कल्पनेचे खेळ नाही आहे. प्रतिती रसाचा होतला भावो. त्याच्या अंतःकरणामध्ये त्या प्रतितीचा रस जणू काही ओतला असावा, त्या मुशीतून तो जणू तयार व्हावा, की आता त्याला फक्त जर बाहेर सर्वत्र वसुदेवा वासुदेव आहे तर इथे तर आहेच, प्रश्नच नाही. पहिला अनुभव तोच येतो, इथे आहे, मग पुढे बाहेर येतोच. समस्त ही श्री वासुदेव, असं अतिशय सुंदर वर्णन त्या ज्ञानाचं भगवंत करतायत. आपण की उदारा सर्व येवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम, की नाही नाही भाषा आवडतात मला, नाही अशातला भाग नाही. ती भगवंतांची ती आपण एक थोडीशी एक हे बघितली, की नाही यार माझेच भक्त आहेत ते, माझेच भक्त आहेत ते, मला प्रिय असणारच आहेत, पण तरीही उदारा सर्व येवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम. त्याचा आत्मा मी आणि माझा आत्मा तो. आणि जसा मी त्याच्यामुळे मी सर्वत्र, तसं त्याला मी सर्वत्र, तो सर्वत्र. कारण आता खरं सांगायचं झालं ना, वासुदेवच सर्वमिती म्हणणं काय आणि मी सर्वत्र आहे म्हणणं काय? कारण मी जर वासुदेव आहे आणि वासुदेव जर सर्वत्र आहे तर मी सर्वत्र आहे. मग व्यवहारातले भेद जरी मला कळले, सारखं सारखं मी सातत्याने तो विषय आणत असतो, की व्यवहारात गोंधळ नाही होत कधी. हा पुरुष आहे, हा स्त्री आहे, हा भारतीय आहे, हा अमेरिकन आहे, हे सगळं कळतं. पण आता त्रास कशाचाच होत नाही, कारण त्रास होईलच कशाला? ते सर्व मीच आहे. कारण सर्वांच्या हृदयात काय आहे? करा ना विचार. आज आपल्याला कळत नाहीये म्हणून आपण फक्त रूप दिसतं त्या माणसाचं, स्वरूप नाही कळलं आपल्याला अजून. कारण माझंच स्वरूप मला कळलेलं नाही. माझं जोपर्यंत स्वरूप मला कळत नाही तोपर्यंत समोरच्याचं कळणारच नाही. पण ते जेव्हा कळेल आणि ती व्यक्ती जेव्हा माझ्या सानिध्यात येईल, तेव्हा ती तिच्या 3 गुणांच्या मिश्रणाप्रमाणेच वागणार आहे. तिच्यात काहीच बदल होणार नाही. मला ज्ञान झालं म्हणून संपूर्ण जग ज्ञान झालं असं झालं असतं तर आपण सगळे ज्ञानी झालो असतो, कारण खूप होऊन गेले संत महंत आत्तापर्यंत. पण त्याचा त्रास होणं पूर्णतः बंद होऊन जातं. जसं लहान मुलाचा त्रास होतो का आपल्याला कधी? उलट आपण त्याची कधी कधी कीव करतो, दया करतो. लहानच आहे, जाऊ दे, अंमल आहे लहानपणाचा, जसं आपण म्हणतो. तसं 3 गुणांच्या अंमलाखाली वागते व्यक्ती, मला कळत आहे, मला त्रास होत नाही त्याचा, कारण त्याचं स्वरूप मी जाणलेलं आहे. असं विलक्षण त्या ज्ञानाचं महात्म्य, यत्र यत्र मनोयाती, काय सुंदर वर्णन आहे. पण आता हे झाल्यानंतर जो 20 क्रमांकाचा श्लोक आपण मागच्याला बघितला, कामैस्तैस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्तेन्न देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. कामैस्तैस्तै हृतज्ञाना, कामैहि तैहि तैहि हृतज्ञान, असा आपण त्याचा पदच्छेद केला होता मागच्या वेळी. आता म्हणजे म्हणून मी सुरुवातीला प्रस्तावना त्या पद्धतीची याच्यासाठी केली, की आपल्याला काय होतं कधी कधी एका पाठोपाठ एक श्लोक आणि शेवटी अभ्यासाची पद्धत तीच अवलंबावी लागते. 20वा झाला, मग 21वा, मग 22वा. त्याच्यामध्ये ना कधी कधी आपल्याला मुख्य विषय काय सुरू आहे याचं भान थोडंसं कुठेतरी हरवून जातं. म्हणून मी प्रस्तावनेच्या माध्यमातून सारखं माझ्या सकट आपल्या सगळ्यांचं लक्ष तिकडे वळवण्याचा प्रयत्न, की नेमका मुख्य विषय काय सुरू आहे. कारण तो जर आपण विसरलो तर बरोबर विसरतो आपल्या हातात.
कारण पुन्हा काम ऐसतं ऋतज्ञान अर्थ सांगू शकतो, नव्हे सांगून झालेलाच आहे मागच्या वेळेला. मग मी पुन्हा पुन्हा ही उजळणी का करतो? ते तेवढ्यासाठी की एकदा एक पायरी मागे येऊन, एक पाऊल मागे येऊन जर विचार करतो म्हटलं, तर संपूर्ण मनुष्यजात त्याचे दोन प्रकार भगवंतांनी केले. एक दुष्कृती म्हटलं, एक सुकृती म्हटलं. दुष्कृतींचा विचार करण्याची गरजच नाही. त्यांना खूप शेलकी विशेषणं दिलेली आहेत. नराधम म्हटलेलं आहे, पापी म्हटलं आहे, मूढ म्हटलं आहे, वगैरे वगैरे. भयंकर अहंकारी व्यक्ती त्या असतात. अत्यंत नास्तिकती व्यक्ती असतात, त्या व्यक्ती असतात. उरले सुकृती. सुकृतीचे चार प्रकार आपण प्रस्तावनेत तिथूनच सुरुवात केली. आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता ज्ञानाचं महात्म्य पुन्हा वर्णन करून झालं आजच्या उजळणीच्या माध्यमातून. आता उरले तीन. म्हणून मी सारखं हे सगळं सांगतोय. मग ज्ञानाचं वर्णन करून झाल्यानंतर स्वाभाविकच आता वर्णन कोणाच येणार आहे की त्या तिघांचं काय होतं. तेच हे वर्णन. काम इस्तैस्तै हृत ज्ञान. हे मी कशासाठी सांगितलं? पुन्हा आपल्याला खूप काही भगवद्गीता देते. भगवद्गीता हे जीवन जगण्याचं, जीवन कसं जगावं हे सांगणारा फार महान ग्रंथ आहे, असं आपण खूप वेळा ऐकलेलं असतं. पण त्याचं नेमकेपण आपल्याला कळत नाही. म्हणजे कुठल्या दृष्टीने? तर ती ह्या दृष्टीने. आता इथून शिकायला सुरुवात आहे, कारण मी जर ज्ञानी नसेल, आपण सुरुवात काय केली, तर मी नक्की या तीनपैकी कुठेतरी कमी अधिक प्रमाणामध्ये बसतो. तिन्हीतही बसू शकतो, थोडंफार इकडे थोडंफार तिकडे, पण कुठेतरी बसतो जास्त प्रमाणात. मग आता माझं वर्णन सुरू आहे. कामैहि तैहि तैहि ऋतज्ञाना प्रपद्यन्तेन्न देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वयं. झाला आपला अभ्यास करून. पण वैषयिक सुखाच्या इच्छेने ज्यांचं विवेक ज्ञान हरण केल्या गेलेलं आहे, मग त्यांचं काय होतं? म्हणजे थोडक्यामध्ये जर अखंड मी इच्छेच्या मागे आयुष्यभर धावत असेल, तर अगदी समजून चालावं की मी या तीन मध्ये कुठेतरी बसतो. कुठे अगदी एखाद्या देवतेचीच आराधना केली पाहिजे विषयाच्या इच्छेसाठी असं नाही आहे, बरोबर. केलेल्या कर्माच्या फलाची इच्छा करणं, याचा अर्थ तोच आहे. पण काय आहे, पुष्कळ वेळा लक्षात ठेवावं लागतं की आज कर्माचं स्वरूप खूप बदललेलं आहे आपलं. पण पूर्वीच्या काळी कर्म म्हटलं की यज्ञ समजलं त्याचे मुख्यतः. बाकी नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म हे बाजूला ठेवून घेऊ आपण सध्या. पण प्रामुख्याने कर्म म्हणलं की यज्ञ, आणि यज्ञ म्हणलं की सकाम. स्वर्गासाठी यज्ञ, अजून दुसरं काय. तसं आज कर्माचं स्वरूप बदललं आहे, पण मी जर ते सकाम करत असेल, त्यांनी जर मला त्रास होत असेल, त्याचं फळ मला अपेक्षित ते मिळालं नाही, तर तर झाली माझ्या वर्णनाची सुरुवात झाली समजून चालायचं. कामही तै तै ऋत ज्ञान, विवेक ज्ञान माझं हरवून गेलेलं आहे. आणि मग त्यावेळेच्या कर्माच्या प्रमाणे म्हणूया प्रपद्यंतेन देवता, अनेक विविध प्रकारचे जे प्रकारच्या ज्या देवता, त्यांचं आपापल्या स्वभावाप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झालेले म्हटलं इथे. प्रकृत्या नियता स्वया, पण स्वभावेन जन्मांतरार्जित संस्कार विशेषेण, असं आचार्याने केलं. आपण मागच्याला पाहिलं की आपापल्या स्वभावाप्रमाणे. आणि म्हणून मागच्या वेळेला आपण हा विषय बघितला की कर्माच्या प्रांतामध्ये, उपासनेच्या प्रांतामध्ये इतकी विविधता काय. आणि एका दृष्टीने पाहिलं तर हिंदू धर्माचे फार मोठे वैशिष्ट्य आहे, आणि खूप भाग्यवान आहोत आपण की हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत. इथे कर्मामधली आणि उपासनेमधली जी विविधता आहे, तिला वाव आहे. कल्पना करा, आपण किती विविध प्रकारची कर्म करतो. म्हणजे एक उदाहरण घेऊया. आता विकेंड आहे समजा, आपण शुद्ध मराठीत त्याला विकेंड म्हणतो, शनिवार रविवाराला. तर कोणकोणत्या प्रकारची कर्म करतो पहा बरं. कारण सोमवार ते शुक्रवार शुद्ध मराठीत वी डोंट हॅव अ चॉईस. गुलाम आहोत आपण कशाची तरी, माहिती आहे कशाची, बोलायची गरज नाही. पण ते झाल्यानंतर शनिवार आपल्या मालकीचा असतो असं म्हणूया. तर त्याच्यामध्ये मी काय करतो? सगळेजण एकच करतात का काम, पहा बरं.
कोणीतरी असतो तो रोज म्हणजे शनिवार रविवार दोन्ही दिवस होम डेपोच्या चक्रा मारत असतो. का? कारण काहीतरी DIY प्रोजेक्ट, मग त्याच्यासाठी लागणारं सामान, मग त्याच्यासाठी लागणारे युट्यूबचे व्हिडिओज. दुसरा एखादा असतो तो फक्त बगीच्यामध्ये काम, गार्डनिंग, त्याच्यासाठी तोही जातो शेवटी होम डेपोलाच. मग खत आण, मग झाडं आण, मग फुलांची झाडं आण, मग फळांची झाडं आण, हे कर ते कर. मुद्दा काय आहे की एखादा असतो तो चित्र काढत बसेल, एखादा असेल तो संगीताची आराधना करत बसेल. म्हणजे परमार्थ सोडून आपण सगळंच करतो की नाही. विषय माझा तो सुरू होता. पण त्या कर्मामध्ये सुद्धा किती विविधता आहे. कुठून आली ही विविधता? कोणी सांगितलं की नाही बा? एखादा असतो तो स्वयंपाकघरात 10 पदार्थ तयार करतो, शनिवारवर सुट्टी आहे. असं कोणी सांगितलं का तुम्हाला की कर्म तुम्ही करा म्हणून? नव्हे, तो वेळ खर्च करतो, एक वेळ झोपही कमी घेतो त्याच्यासाठी, कष्ट करतो, पैसे खर्च करतो. इतकी कर्मामध्ये विविधता आहे. मग तशीच उपासनेत ती विविधता. कोणाला गणपतीची आराधना करावीशी वाटते, कोणाला प्रभू श्रीरामचंद्र आवडतात, कोणाला गोपाल कृष्णाशिवाय दुसरं काही सुचत नाही, कोणाला देवीचीच उपासना करावीशी वाटते. त्या देवीतही अनेक प्रकार आहेत. नुसती भवानी म्हटलं तर चालत नाही, कोणाला दुर्गा माता लागते, कोणाला काली माता लागते, कोणाला अंबिका लागते. कुठून आले हे? काय आहे हे सगळं? काय आहे? केला कधी विचार? प्रकृती नियता स्वया, आपापल्या प्रकृतीप्रमाणे. आणि म्हणून मी म्हणालो की आपल्या हिंदू धर्मामध्ये हे मान्य केलेलं आहे की ज्याला आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती, आहे ना म्हण मराठीमध्ये. मग जर इतक्या व्यक्ती आहे तर कर्मामध्ये विविधता असणारच आहे, उपासनेत विविधता असणारच आहे. ही विविधता पुढच्या प्रांतात मात्र चालत नाही. ज्ञानाचा प्रांत, तो ज्ञानाचा प्रांत आहे. पण ह्या प्रांतामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही विविधता स्वीकारलेली आहे, मान्य केलेली आहे. कमी अधिक अधिकाराचे लोक असणार आहेत. पण हे असं जरी असलं तरी ते विविध देवतांची उपासना करण्याकडे वळतात. पण का वळतात हा मुख्य मुद्दा. ते सकामतेतून वळतात. आणि मग त्याच्यातून नवसाचे देव प्रकार पुढे येतो. मग तो विसावाला बालाजी असो, तिथपासून तर आहे आपल्याला सगळे प्रकार माहिती आहे. असं कळलं. स्वयंभू, स्वयंभू हा शब्द अजून एक फार महत्वाचा. परमात्मा, त्याचा अर्थ कोणी कधीच विचारत नाही, विचारही करत नाही. पण विचार करायचा नसतोच परमात्मा. परमपूज्य काकांनी एका प्रवचनात गमतीने एक गोष्ट सांगितली की गावामध्ये म्हणे एक नवीन नवीन दत्ताचं मंदिर बांधलं. या वाक्यावरच काकांनी सुरुवात केली. पहिला 6 ज्याला म्हणतात तिथेच मारलं काकांनी आपल्या भाषेत. काय? मंदिर नवीन आहे का दत्त नवीन? पण आपण काय बोलत असतो हे आपलंच आपल्याला कळत. नवीन दत्ताचं मंदिर, त्या शब्दात मध्येच गडबडीला सुरुवात आहे. कारण मग काका म्हणतात की संपूर्ण गावामध्ये नवीन दत्ताच्या मंदिरात का? तर जुन्या दत्ताचा देऊन देऊन स्टॉक संपला असेल. या नवीन दत्ताकडे असेल काहीतरी. जसा नवीन डॉक्टर आला गावामध्ये, की जुन्याकडनं जसा आपला रोग बरा होत नाही एखादा, तसं मग नवीन डॉक्टरकडे आपण दत्त दत्ताजवळचा स्टॉक संपला असेल. आपण दत्तानं समजतो काय? मग जुने दत्त नवीन दत्त या शब्दांना काही अर्थ तरी राहतो का? मंदिर नवीन असू दे, ते सुंदर असेल जुन्यापेक्षा, ते स्वच्छ असेल जुन्यापेक्षा, हा भाग वेगळा आहे. पण हे जे प्रकार सुरू होतात कारण कामनेतून, एखाद्या विषयाच्या अपेक्षेतून त्या त्या देवतेची उपासना सुरू होते. साध्या भाषेमध्ये सकाम उपासना सुरू होते. कर्म तर सकाम आपण बघितलंच मगाशी सगळं बोलून झालं आपलं. आणि मग काय होतं की योम योम याम याम तनुम भक्त्या श्रद्धयार चितुम इच्छती तस्य तस्य चला श्रद्धा तामेव विदधाम्य. की ज्याची मग भगवंत म्हणतात आहे की मी परमेश्वरच आहे बरं, पण याची भक्ती त्या देवतेवरती आहे ना, मग त्याची भक्ती तिथे स्थिर करण्याचं कामही मीच करतो. आणि हाही विचार आपण मागच्याला करून झाला. उजळणी सुरू आहे, मी जरा जास्त वेळ घेतोय उजळणीला, मला कल्पना आहे. फार महत्वाची आहे उजळ. असं का करतो मी, तेही आपण मागच्याला पाहिलं की अरे त्याची तेवढी मर्यादित
आणि त्या मर्यादित सामर्थ्य असलेल्या देवतेवरची त्याची मर्यादित काय म्हणूया श्रद्धा भक्ती ही जर का उडून गेली ना, तर तो या गटातून निघून दुष्कृतीमध्ये जाऊन बसू शकतो. म्हणजे इथून निदान तो अधोगतीला तरी जाऊ नये याची मीच काळजी वाहतो, असं भगवंत म्हणतात. तस्य तस्य चला श्रद्धां तामेव विदधाम्यहम तम ताम एव विदधामी अहम. थोडक्यामध्ये यया एव पूर्वम प्रवृत्त स्वभावतो, म्हणजे मनुष्य काय आपल्या पूर्व संस्काराप्रमाणे म्हणजेच स्वभावाने, कारण पूर्व स्वभाव कशातून तयार झाला आपला पूर्व संस्कार, त्या त्या देवतेची श्रद्धापूर्वक तो पूजा किंवा उपासना करू इच्छित. आणि मग पुढे काय होतं, 22 क्रमांकाचा श्लोकही आपण मागच्याला बघितला होता. स तया श्रद्धया युक्त तस्या राधन मीहते लभते च ततः कामा मयैव विही तान्यता. म्हणजे त्या त्या देवतेचं तो भक्त भेदयुक्त श्रद्धेनी किंवा भेदयुक्त श्रद्धायुक्त होऊन त्या देवतेच्या विग्रहाचं आराधन करतो, तेव्हा त्या विग्रहापासून मीच निर्माण केलेली फळं त्याला मिळते. म्हणजे हा जो असतो भक्त, त्याची त्या देवतेवरती भक्ती असते, पण ती एकदेशी असते. म्हणजे त्याच देवतेचं सर्वव्यापी रूप त्याला मान्य नसतं, त्याची बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तो त्याला त्या मूर्तीलाच देव समजतोय. त्या देवाला तो मर्यादित मूर्तिरूपानेच पाहतोय आणि अशी एकदेशी आणि सकाम भक्ती करतो. कारण इथे कल्पना करा, मीच ते फळ देतो असं भगवंत म्हणतात. मग तो भगवंत म्हणजे कोण आहे, आपण मागच्याला बोललो होतो. म्हणजे फक्त सगळ्यांनी गोपाळकृष्णाचीच भक्ती करावी असा अर्थ सुरू आहे का? नाही. इथे भगवंत वासुदेव म्हणजे भगवंत परमेश्वर, जो सर्व व्यापी आहे, जो सर्ववित आहे, जो सर्वज्ञ आहे, त्या दृष्टीने आपण बोलतो आहे. आणि म्हणून जर मी गणपतीचा भक्त असेल तर मला अथर्व शीर्षामध्ये जे गणपतीचं वर्णन आहे तो गणपती मान्य पाहिजे. तर माझी गणपतीवरची श्रद्धा आणि गणपतीची आराधना मला जिथे घेऊन जायला हवं तिथे नेणं. पण मी फक्त गणपतीची आराधना, एक तो मर्यादित तो तेवढा देव आणि त्याचं माझं नातं काय, तर त्यांनी माझ्या इच्छा पुरवाव्या. माझी इच्छा म्हणा ना, प्रत्येकाची आपापली यादी तयार आहे. 70-80 गोष्टी तर असतातच आपल्या यादी, कमीत कमी म्हणायचं होतं मला. खूप गोष्टींची यादी तयार असते. पण त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी त्वमेव प्रत्यक्षम करतासी धरतासी हरतासी हे कोणाचं वर्णन आहे? हे त्या हे स्वरूप लक्षण नाही आहे, हे तटस्थ लक्षण आहे. कारण इथे करतासी धरतासी हरतासी म्हणतात आहे, म्हणजे ईश्वर स्वरूप ईश स्वरूप गणपतीचं वर्णन. त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी तत्वमसी काय आहे सगळं, ब्रह्मरूप गणपतीचं वर्णन. ह्या भावनेनी मी जेव्हा गणपतीची पूजा करतो, आराधना करतो, उपासना करतो, म्हणून ती उपासना वेगळी. आणि ही जी इथे जिचं वर्णन सुरू आहे की ज्याच्यामध्ये भेद आहे, ते भेदज्ञान ज्याच्यात आहे, मग त्या भेदानी त्यांनी, आणि पुन्हा आपण मागच्या बोललो होतो की इथे सुद्धा श्रद्धेचं महत्व अपार आहे. ही म्हणजे ही उपासना करताना सुद्धा श्रद्धा नसेल तर चालून जातं असं नाही. इथे सुद्धा श्रद्धा हवीच. तेव्हा कुठे त्या कर्माचं फळ ती देवता देते, त्या त्याप्रमाणे ते नियम, सगळं नियम आस्था हे सगळं आपण बघितलं. ते अगदी काटेकोर सगळं पालन करू ते सगळे करतात. आणि ती फार सुंदर ओवी होती माऊलींची, खरं 141 क्रमांकाची, की आधीची प्रकृतीचे पायी कवरी भोगलासी तव रंक मग लेणे लोलुपत्वे कौतुक कैसिनी भजत. म्हणजे आता जो मी विषय मांडतोय की आधीच देहेंद्रियांच्या प्रकृतीचे दास आणि त्यावर भोगा करता दीन झाले, आणि मग त्या लालसेने ते कशी उपासना करताय कौतुकच असतं. माऊली म्हणते कौतुकाने पाहण्यासारखं असतं त्यांचं ते, ती उपासना. कारण इतकं काटेकोर मग उपासना करतात. मग त्यात लिहिलं असेल की रात्री 12 वाजता स्नान करून हे स्तोत्र म्हणावं, करतात. आणि मला धनप्राप्ती हवी आहे,
व्यंकटेश स्तोत्रात असं म्हणतात, तेव्हा करायचं असतं साधन. सगळे कष्ट घेतात, शारीरिक मानसिक, स्वतःला बंधनात बांधून घेतात. 3 दिवस उपास करावा लागतो, करतो. फक्त दशमी खावी लागते, खातो. का? कारण पुढे ते फळ मला हवंय ना, विषय आहे. पण भगवंत म्हणतात की अरे, ती फळं जी तुम्हाला मिळतात ना, ती सुद्धा मीच देतो. कारण जर सगळ्यांच्या अंतर्यामी मीच आहे, मग आपल्या अंतर्यामी तो आहे, मग त्या देवतेच्या अंतर्यामी नसणार आहे का? आहेच, तोच आहे. पण तो त्या देवतेच्या माध्यमातून देतो. का? कारण माझी श्रद्धा दृढ करायची ना तिथे. पण ह्याच्यात होतं काय? मी फक्त देवाला गमावून बसतो, बाकी सगळं मिळतं मग. देव नाही भेटत, कारण मी देव मागितलाच नाही कधी. मला ते फळ हवं आहे. सकाम उपासना सुरू आहे, एकदेशी उपासना सुरू आहे. आणि त्या फलाचं वर्णन करतात. मग आता आजच्या श्लोकाकडे वळूया, 23 क्रमांकाचा. कसं आहे ते फल? अंतवन्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. पदच्छेद आहे की अंतवंत तू फलम तेषां तद्भवति अल्पमेधसां देवान् देवयजः यान्ति मद्भक्ता यान्ति माम अपि. तर कोणत्याही देवतेची कोणत्याही फळाच्या इच्छेने जेव्हा उपासना आपण करतो, तेव्हा तो परमेश्वर तो व्यापक असल्यामुळे, प्रत्येकाच्या अंतर्यामी तो असल्यामुळे, त्याचा कर्मफलदाता तर परमेश्वरच आहे अंतिमतः. हे परमेश्वराला माहिती आहे, पण त्या भेदज्ञानी त्या उपासकाला माहीत नसतं, त्या भक्ताला माहीत नसतं. बरे फळ तरी कसं आहे? तर आत्ता मी जो श्लोक वाचला, अंतवंतु फलम तेषा तर भवत्यल्पमेधसा देवान देवयो जो यांती मदभक्ता यांती माम. पण त्या अल्पबुद्धी देवोपासकांना नाशवंत फल प्राप्त होते. तू म्हणजे पण, अंतवन अंतवत तू, तू म्हणजे पण त्या म्हणजे तेषाम, अल्पबुद्धी म्हणजे अल्पमेधसा देवोपासकांना काय होतं? नाशवंत म्हणजे अंतवंत फलम तत् भवती म्हणजे फल प्राप्त होतं. माझ्याहून अन्य देवतांची किंवा देवांची उपासना करणारे देवान देवयजः इंद्रादिकांच्या शरीराला प्राप्त होतात. यांती म्हणजे शरीराला प्राप्त होतात. आणि माझे भक्त म्हणजे मदभक्त, माझ्या म्हणजे माम निर्गुण अपि प्राप्त होतात म्हणजे यांती. हा जो मागच्याला आपण बघितलं होतं की वासुदेव याचा अर्थ काय, तर वासुदेवात आत्मनहा म्हणजे आत्मस्वरूप मी वासुदेव, असं भगवंत म्हणतायत. म्हणजे पहा, थोडक्यामध्ये एक बारकावा तुमच्या लक्षात आला असेल कदाचित, किंवा नसेल आला तर सांगतो, की ज्या परमेश्वराचं वर्णन सुरू आहे की ज्याची भक्ती केल्याने मला ज्ञानप्राप्ती होणार आहे, तिथे द्वैत नाही. काय वासुदेवस्यची व्याख्या पाहिली आपण आता? वासुदेवात आत्मनहा म्हणजे आत्मस्वरूप मी वासुदेव. म्हणजे मी मगाशीपासून एक शब्द वापरतो सातत्याने, एकदेशी आणि सकाम उपासना. त्याच्यामध्ये हे पण एक अध्याय आहे, द्वैतमय उपासना. मग ती देवतांमधलं द्वैत असेल, ते तर आहेच, पण मी भक्त आणि तो देव हे सुद्धा द्वैत आहे. हे बारकावे असे शिकत जायचे आहे. नाही तर आपलं म्हणजे आपल्याला आपलं कुठे चुकतं आणि आपल्याला कुठे दुरुस्ती करायची आहे हे कळतं. त्यामुळे हे जे फल त्यांना प्राप्त होतं ते नाशिवंत आहे. आणि माझ्याहून अन्य देवांची उपासना, म्हणून मी हा शब्द आत्ता मी पुन्हा मागे का गेलो त्या व्याख्येकडे, तर माझ्याहून अन्य म्हणजे काय? भगवंतांना पुन्हा असंच म्हणायचं का की माझीच भक्तांनी सगळ्यांनी? असा अर्थ नाही. आपण सातत्याने ते पाहतो की ती जी माझी देवता आहे ती ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे खरं पाहिलं तर तत्वतः मी तेच आहे. तत्त्वम असी किंवा सहा अहम सोहम, अशीच याच भावनेने उपासना करायची.
ही भावना जिथे निसटते हातातून किंवा बुद्धीतून, विचारातून, आणि मग जी उपासना केली जाते, मग त्याने काय होतं? कारण कल्पना करा, असा एक येतो की नाही मनामध्ये विचार, की आपण एक पॉसिबल सिनेरिओ ज्याला म्हणतो शुद्ध मराठी, की ठीक आहे, मी सकाम भक्ती नाही केली, पण मी दुसऱ्या एखाद्या देवतेची भक्ती केली. आता त्या काळचे म्हणजे अगदी वेदकालीन देवता म्हटलं तर सूर्य आहे, अग्नी आहे, इंद्र आहे वगैरे, किंवा दुसऱ्या कुठले. पण त्याही देवतेची उपासना मी जर द्वैत भावाने केली, तर मी एक पॉसिबल सिनेरिओ ठेवतो तुमच्यासमोर. सकाम नाही केली मान्य, पण द्वैत भावनेने केली. आणि त्या त्या देवतेचं एक तेवढं तेवढं सामर्थ्य आहे. अनेक प्रकारच्या देवता आहेत. मागच्याला मी एक दृष्टांत दिला होता. काय, एक सीईओ असतात आणि बाकीचे एसव्हीपी असतात आपापल्या डिपार्टमेंटचे. आपापल्या डिपार्टमेंटचे एसव्हीपी आहेत, त्यांना सामर्थ्य आहे, त्या त्या डिपार्टमेंटमध्ये, त्या विभागामध्ये त्यांचा शब्द चालतो. पण जसं मी म्हटलं होतं ना, आपण प्रस्ताव पाठवावा, प्रपोजल एखाद्या एसव्हीपी कडे पाठवावा, पण अल्टिमेट अप्रुव्हल ज्याला म्हणतात, कोणाकडून येतं? वरूनच येतं. कळतं आपल्याला एसव्हीपी कडून. एसव्हीपी तुम्हाला अप्रुव्हल देतो. इट डझंट हॅव पॉवर्स. पॉवर्स कोणाकडे? सामर्थ्य कोणाकडे? अगदी त्याप्रमाणे. त्यामुळे जर मी त्या त्या देवतेची उपासना केली, तर त्या त्या देवतेला प्राप्त होतो, त्या त्या लोकाला प्राप्त होतो असं म्हणून. पण कोणत्याही तुम्ही लोकाला प्राप्त झाले तरी शेवटी परत बॅक टू पॅवेलियन यावंच लागतं इथे. डॉलर्स संपले की जावं लागतं की नाही परत? अगदी त्याप्रमाणे. आणि त्यांना एक पुन्हा शेल्क विशेषण भगवंतांनी इथे दिलेलं आहे, अल्पमेधसा, म्हणजे अल्पबुद्धी म्हटलेलं आहे. ते दुष्कृती होते त्यांना काय म्हटलंय? त्यांना मूढ म्हटलंय, त्यांना नराधम म्हटलंय. हे त्यांच्यापेक्षा बरे, पण तरीही अल्पबुद्धीच शेवटी. इंद्रादिकांच्या शरीराला त्याच्यामुळे ते प्राप्त होतात. आचार्य म्हणतात की एवं समाने अपि आयासे माम एव न प्रपद्यन्ते अनंत फलाय अहो खलु कष्टम वर्तन्ते इति अनुक्रोधम दर्शयती भगवान. म्हणजे आता मी जो अर्थ वाचला या 23 क्रमांकाच्या श्लोकाचा, त्याचा एक भावार्थ आपल्यासमोर आचार्य ठेवतात आहेत, फार महत्वाचा. आता मी जो म्हटलं संस्कृत वाक्य, एवं समाने अपि आयासे माम एव न प्रपद्यन्ते, त्याचा अर्थ असा आहे की भगवंत इथे एक प्रकारची करुणा प्रकट करतात. कोणती की ही किती दुःखाची गोष्ट आहे की समाने अपि आयासे, म्हणजे समान परिश्रम असूनही माम एव न प्रपद्यन्ते, हे लोक अनंत फलाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न न करता शांत फल सोडून मला परमेश्वराला शरण येत नाही. कोण म्हणताय? फार महत्वाचं आहे. आचार्य म्हणतात समान कष्ट म्हणतात. खरं विचार केला तर म्हणजे पहा, हु इज द लुझर, म्हणजे अगदी शुद्ध मराठीत बोलायचं झालं म्हणजे, व्हॉट काइंड ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज दिस? इन्व्हेस्टमेंट, सेम अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट, पण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अगदी असा, काय म्हणूया, व्यावहारिक जरी विचार केला तरी इट डझंट मेक सेन्स शुद्ध मराठीतून. आणि आचार्य म्हणतात आहे की एवं समाने अपि आयासे, तेवढेच कष्ट आहे बरं, पण माम एव न प्रपद्यंत. कारण भगवंत नकोच आहे मला, देव मला नकोच आहे, मला फक्त माझ्या इच्छांची पूर्ती पाहिजे बस. त्याचं काय कारण माहिती आहे? काय मला देव म्हणजे काय हेच कळलेलं नाही. ती गाडी पुन्हा तिथेच येते, मला देव म्हणजे पुन्हा तोच, तो देवळातला नाही तर देवघरातला. सद्घन चितघन आनंद घन, की मला असं वाटतंय की तो विषय मला सुख देणार आहे, त्या सुखाशिवाय जिथे दुसरं काहीच नाही असा सुखरूप देव आहे हे कळतच नाही, म्हणून त्यांना अल्पबुद्धी म्हटलेलं आहे. म्हणून ते तितकेच कष्ट करतात, तितकेच यातना भोगतात, पण इन्व्हेस्टमेंट अल्प फळा.
परी ते भक्त माते नेणती, जे कल्पनेबाहेरी न निघती, म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते आपली उपास्य देवता एकदेशी आहे आणि तीच आपल्याला सर्व प्रकारचे भोग देते. या भ्रामक कल्पनेतून बाहेर निघत नाहीत. म्हणून त्यांना जे इच्छित फळ प्राप्त होते ते नाशवंत असते. कारण कितीही मोठं फळ आपल्याला प्राप्त झालं, कितीही मोठं, कल्पना करूया, मी एखादी मनामध्ये इच्छा ठेवून एखादी उपासना करणं आणि मला त्याचं फळ मिळणं, आपण त्याला चमत्कार म्हणतो. त्याच्यातनंच हे जागृत देवस्थान आहे बरं का, की हा देव नवसाला पावतो बरं का. परमपूज्य काका त्याचं मूल्यमापन करतात. सगळ्यात मोठा चमत्कार जगात कोणता आहे, सोडून द्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी. सगळ्यात मोठा चमत्कार मेलेला माणूस उठव. आहे का त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार? सांग. आहे, आणि संतांच्या, अनेक संतांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. परमपूज्य काका प्रश्न विचारतात की ज्याला उठवला तो कुठे आहे आज? त्याला उठवला तो आज कुठे आहे? आहे का तो कुणी, आहे का हात वर करून दाखवणार की हो मला समर्थ रामदास स्वामींनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा अजून कोणी, जे कोणी होऊन गेले असेल संत, पण ज्यांनी उठवलं ते आज कुठे आहे? आणि ज्या जगाच्या साक्षीने उठवलं, म्हणजे ज्या लोकांच्या साक्षीने म्हणूया उठवलं, ते लोक आज कुठे आहेत? आणि ज्या जगात त्यांना उठवलं, चौथी गोष्ट, ते जग तरी राहणार आहे? अंतवंत फलम तेषा तद्भवत्यल्पम. सर्वात मोठा चमत्कार म्हणून काका तपासून घेतात. एकदा एकदा सर्वात मोठ्याची जरा नीट मूल्यमापन झालं की बाकीच्या गोष्टी आपोआपच थिंग्स फॉल इन प्लेस. मग कितीही, म्हणजे इतके सायास, इतके कष्ट करून मिळालंही समजा आपल्याला फळ, त्या देवतेने प्रसन्न होऊन दिलंही समजा, आयुष्यभर पुरणार आहे का? आणि आयुष्य तरी तुमचं, तुम्ही म्हणजे ममरत्वाचा पट्टा घेऊन आलेले आहात का? मग जर मला तितकेच कष्ट करून जर मला अनंत फल मिळणार असेल, म्हणजे त्या भगवंताची प्राप्ती होणार असेल, तर हे न करणं म्हणजे आपल्याला मग अल्पबुद्धी म्हटलं तर वाईट वाटण्याची काही गरज नाही. बरोबर आहे ना? अल्पबुद्धी, थोडं मूर्खापेक्षा बरं असं म्हणा. थोडी बुद्धी आहे पण अल्पच आहे तरी पण, कारण ते नाशवंत असतं. किंबहुना ऐसे भजन, काय माऊलींची ओवी आहे बा 148 क्रमांकाची. किंबहुना ऐसे भजन ते संसाराची ची साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भरीस. सकाम भजनाचं मूल्यमापन केलं माऊलींनी. त्यातले जे शब्द आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत. कारण दिसायला असं दिसतं की भजन करतायत, दिसायला असं दिसतं की काय गोड गळा आहे, काय छान गातायत, काय छान टाळ आहे, पिटी तबला सगळं काही व्यवस्थित चाललंय. पण किंबहुना ऐसे भजन ते संसाराचे साधन माऊली. मग असं भजन करत बसले काय, आणि जे आपलं इतर वेळेला संसाराचं सुरू असतं ते भजन केलं काय? दोन्ही भजनाचं माऊली म्हणते मूल्य सारखं. फार काय सांगावे, असे जे सकाम भजन ते जन्म मरण रूप संसाराचे साधन असते. कारण दोन्ही, मग तुम्ही ईश्वराचं सकामतेने भजन करा, किंवा ते जे आधीचे जे ज्यांना दुष्कृती म्हटलंय, तेही आपापल्या परीने भजनच करत असतात. कारण स्वभावता भजनशिवाय म्हणतातच आहेत भगवंत. मनुष्य देखे मनुष्य जात सकळ, स्वभावता भजनशिवाय. कशा कशावरून सकळ म्हटलं म्हणजे दुष्कृती सुकृती दोन्ही आले की नाही? मग दुष्कृती भजन करतात, आत्ताच तुम्ही म्हणाले दुष्कृती, अरे हो, पण त्यांना कळत नाही ते सुखासाठीच करतात ते जे काही करतात. भगवंताला न मानणं हे सुद्धा त्यांच्या सुखासाठी सुरू आहे, अहंकारापोटी सुख, पण सुखरूप कळलेलं नाही. मग त्यांचं भजन आणि थोडं नीट विचार केला तर तात्विक दृष्ट्या हेही भजन फारसा फरक नाही. कारण ते जन्म मरणरूपी संसाराच्या चक्रातच अडकतात आहे. आपणही अडकतोच आहे, भगवंताचे भक्त होऊन अडकतोय. म्हणून म्हणालो सुरुवातीला, खूप घेण्यासारखं आहे याच्यातून, खूप घेण्यासारखं. एक साधक म्हणून मी याच्यातनं किती घेऊन जातो
आणि किती दुरुस्ती करतो माझ्या वागण्यामध्ये, त्यांनी या भगवद्गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं सार्थकता ठरणार. म्हणजे सकाम भजन ते जन्म मरणरूप संसाराचे साधन असते. आणि या सकाम भजनाने स्त्री, पुत्र, धन, स्वर्ग इत्यादी फळांचा जो भोग प्राप्त होतो ते क्षणभर दिसणारे स्वप्न आहे. माऊली तसं तो क्षणभर कसं काय म्हणतात, खरं आपण उपभोगायला मिळतं कधी कधी, काही दिवस, काही वर्ष. कल्पना करा, ते त्यांना सगळं दिसतंय आपलं, आपण एकाच जन्माचा विचार करतो आणि त्याच्यातही काही वर्षांचा विचार करू शकतो. आपल्या बुद्धीचा जर विचार केला, कल्पना करा आपल्याला आयुष्याची पहिली काही वर्ष तर समजण्यातच गेली की नाही, समजायला लागलं असं आपण म्हणतो. आणि असं समजूया की आता खरंच समजायला लागला त्या वयापासून, तर म्हणूया आयुष्याच्या शेवटच्या किती वर्ष आहेत साधारण, तेवढ्याच वर्षांचं आपल्या डोक्यामध्ये गणित असतं. कल्पना करा. पण जेव्हा अनंत जन्मांचा विचार केला जातो एक एक जीव म्हणून, तेव्हा हे क्षणभरच म्हटलं काही आश्चर्य नाही आहे त्याच्यामध्ये. क्षणभर नाव भरी दिसे, क्षणभर दिसणारे ते स्वप्नच आहे. येर फळभोग तो स्वप्न, माऊली म्हणते. हे असो परवते, मग हो का आवडते, परी यजी जो देवता ते, तो देवत्वासीची. म्हणजे हा फळांच्या मिथ्यत्वाचा भाग बाजूस असू दे. जो मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे ज्या देवतेच्या उद्देशाने दान, पूजा, यज्ञ इत्यादी कर्मे करतो, मग तो कोणीही का असेना, मरणानंतर देव शरीराला प्राप्त होतो. एकदेशी साधन देवत्वासीची आहे, म्हणजे विविध लोकांना प्राप्त होतो. मी जसं इथे अगदी मौलीने तसंच म्हणलं की या फळाच्या मिथ्यत्वाचा भाग थोडासा जाऊ द्या, पण त्या देवतेची मनोभावे जरी उपासना केली तरी त्या देवतेच्या लोकाला त्यांच्या त्यांच्या सामर्थ्यानुसार तेवढंच ते देऊ शकतात. पण ते संपलं की पुन्हा मर्त्य लोकात यावंच लागतं. देवांना सुद्धा यावं लागतं. आपण ऐकलेलं ते वर्णन खूप. देवान देव यजो यांती, मदभक्ता यांती माम. त्यामुळे ही जी एकदेशी साधन, सारखं सारखं मी तो शब्द वापरतोय, जोपर्यंत आत्मभावाने मी परमेश्वराची आराधना करत नाही, ब्रह्मभावानी सर्व व्यापकत्व त्याचं जाणत नाही, एकदेशीच उपासना करतो आणि त्याच्यातही सकाम करतो, त्याच्यातही द्वैत भावनेने करतो, त्या सगळ्याचं हे पद. आणि मग पुढे माऊली म्हणते 150 क्रमांकाच्या ओळीत, येर तनु मन प्राणी जे अनुसरले माझे याची वाहणी, ते देहाच्या निर्वाणी मीची होती. दुसरे जे निष्काम भक्त आहेत की जे शरीराने, मनाने व प्राणाने माझ्याच उपासनेच्या पद्धतीला अनुसरतात, ते देहाच्या नाशानंतर मद्रुप होतात. दोन प्रकारचे भक्त आपल्यासमोर ठेवलेले, की जे सकाम एकदेशी द्वैती भक्ती करतात. ते कल्पना करा, आपल्याला माहिती आहे ते अनेक द्वैती संप्रदाय आहेत, अमेरिकेतही आहे, भारतातही आहेत. मला कधी कधी गंमत वाटते की हे असे जे श्लोक आहेत भगवद्गीतेचे, काय अर्थ केले असतील त्यांनी. बघण्यासारखे आहे, तो ग्रंथ बघायला पाहिजे. मला एक कुतूहल आहे जरा. इतकं धडधडीत शुद्ध मराठीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट मध्ये भगवंत जर सांगत असतील, तर द्वैत भावनेने उपासना करूच कशी शकतात. आणि जर केलीच आणि ती कितीही फळाला पावली तरी अंतवंतु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधस. ठीक आहे, त्याच्यातून पुढच्या जन्मामध्ये तिथून पुढे प्रवास त्यांचा सुरू होतो आणि पुढे भगवंतच त्यांना बुद्धियोग देऊन त्यांची सोय करतोय, सगळं ठीक आहे. पण ह्या जन्मात तर काम होणार नाही एवढं निश्चित आहे. कारण ते द्वैत सोडायलाच तयार नाही. आत्मभावाने जोपर्यंत तुम्ही, म्हणून इथे पहिली गोष्ट तर निष्काम भक्त म्हटलेलं. आणि माझ्या उपासनेच्या पद्धतीला हा जो शब्द वापरलाय त्याच्यासाठी मी हे बोललो की माझी उपासनेची पद्धत कोणती, ते ही जी मी आत्ता तुम्हाला, म्हणजे आपल्याला एक काय याच्यातनं घ्यायचं आहे असा जर विचार केला, तर सकाम भक्ती आपण तो बंद करत, फार मोठा महत्वाचा संदेश आपल्यासमोर आहे. कारण
जोपर्यंत मी सकाम भक्ती करतोय तोपर्यंत मी प्रत्यक्ष भगवंताला अंतरतो आहे. आणि करा विचार की मी नोकरी लागावी म्हणून, माझा धंदा नीट चालावा म्हणून, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी म्हणून, माझ्या मुलीला जावयाने नीट वागवावं म्हणून, माझ्या बायकोने माझ्याशी नीट वागावं म्हणून, मला मोठं घर घेता यावं आयुष्यामध्ये म्हणून, प्रत्येक ज्याच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व ते मिळालं म्हणजे संपूर्ण सुख मिळतं का तुम्हाला? ते मिळाले, ती गोष्ट मिळाली म्हणजे जणू काही सगळ्या समस्या आयुष्यातल्या संपल्या का तुमच्या? बरं ते पुन्हा किती दिवस टिकणार आहे? अंतवंतु फलम तेषां तद्भवत्यल्प मेधसा. आत्ता शिकलो. पण हे करण्यामध्ये मी किती मोठं गमावतोय माझ्या हातात, की हे त्या त्या देवतेच्या माध्यमातून जो भगवंत माझी इच्छा पूर्ण करतोय, गृहीत धरूयात इच्छा पूर्ण होते, तो एक वेगळाच मुद्दा आहे, पण गृहीत धरूया. पण हे करताना मी प्रत्यक्ष भगवंताला करतो, की जो भगवंत आनंद, आनंदाचा कंद, हरी हा आनंदाचा कंद, हे सुरुवातीलाच बघितलं आपण प्रस्तावनेला. म्हणजे खरा सुखरूप जो आहे त्याला मी अंतरतोय आणि त्याला सोडून मी अशा सगळ्या क्षुल्लक फुटकळ गोष्टींच्या मागे लागलो. आता असं का होतं? या तीन भक्तांचं जे वर्णन सुरू आहे ते योग्य पद्धतीने परमेश्वराला शरण का जात नाहीत मग? त्यातून मनामध्ये पुढचा विचार. खरं सांगायचा तर हा विचार नाही आला पाहिजे, कारण इतकं सगळं ऐकून आपण तेच करतो की. म्हणजे जर इतकं सगळं समजलं तरी सुद्धा मी तेच करतो, तर मग खरं हा प्रश्न नको यायला मनामध्ये की असं का करतात ते, किंवा असं का होतं. पण जर थोडासा विनोद बाजूला ठेवला, पण त्या विनोदाच्या माध्यमातून मला वस्तुस्थिती अधोरेखित करायची होती, मग असं माझं तरी का होतं असा विचार करू. दुसऱ्यांचा विचार सोडून द्या. इतकं सगळं मला कळतं, मी स्वतःला एवढा हुशार समजतो, एवढा प्रपंचामध्ये मिरवतो मी हुशार म्हणून. आता जे बोलणं सुरू आहे ते मराठीतच सुरू आहे ना. मराठी भाषा मला कळते, म्हणजे मला कळलं. मग वळत का नाही? कळलं ना, पण वळत का नाही? स्थलत्याग होता सवेची का जाते? दुसऱ्या भाषेत 24 क्रमांकाचा श्लोक आपल्या पुढे येतोय. असं का होतं? योग्य पद्धतीने परमेश्वराला मग शरण का जाता येत नाही? भगवंत म्हणतात आहेत 24 क्रमांकाच्या श्लोकात, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धय परम भावमजानंतो ममा व्ययमनुत्तमम. त्याचा पदच्छेद आहे की अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते माम अबुद्धय परम भाव अजानंत मम अव्ययम अनुत्तमम. अविनाश, अविनाश व ज्याच्यापेक्षा दुसरा कोणी उत्तम नाही अशा. अव्ययम म्हटलेलं आहे ना, अव्ययम अविनाशी, व ज्याच्यापेक्षा दुसरा कोणी उत्तम नाही अशा सर्वोत्तम म्हणजे अनुत्तमम दोन शब्द आले याच्यावर. आणि प्रकृतीच्या पलीकडे म्हणजे अव्यक्तम असलेल्या माझ्या तात्विक स्वरूपाला म्हणजे परम भावम न जाणणारी म्हणजे अजानंत, बुद्धिहीन म्हणजे अबुद्धय माणसे मी तत्वत निराकार असून मला म्हणजे माम आकाराला प्राप्त झालेलं मानतात, म्हणजे व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते. तर पदच्छेदाचा अन्वय लागला सगळा. व्यक्तिम आपन्नम मन्यन्ते म्हणजे मला असं समजतात, जिथून सुरुवात झाली या श्लोकाची. पण मी कसा आहे? अव्यक्तम, अनुत्तमम अव्यय आहे, सर्वोत्तम आहे, अव्यय ज्याला आता व्यय नाही, अविकारी आहे, या प्रकृतीच्या पलीकडे असलेलं माझं जे परम तात्विक स्वरूप आहे त्याला न जाणणारी, पुन्हा एकदा शेल्क विशेषण आलेलं आहे, बुद्धिहीन माणसं. बुद्धिहीन माणसं अबुद्धय. मगाशी काय म्हटलं? अल्पबुद्धी. थोडंसं बरं वाटावं म्हणून बहुतेक मला असं वाटतं सुरू असावं, कारण त्यांना मूढ म्हटलं तर यांना त्यांना मूर्ख म्हटल्यावर तर आपल्याला मूर्ख कसं म्हणणार?
बुद्धिहीन म्हटलं जरा बरं वाटतं. मूर्ख वगैरे म्हटलं की जरा फारच वाईट वाटतं म्हणून. बुद्धिहीन म्हटलं ठीक आहे, निदान त्यात बुद्धी शब्द आला. बुद्धिहीन म्हणायचं तेच आहे. मी तत्वतः निराकार असून आकाराला प्राप्त झालेला मानतात. अत्यंत महत्वाचा श्लोक आपल्या समोर होता. अव्यक्तम व्यक्तिमापन मन्यन्ते माम बुद्ध. मी कसा आहे, मी अव्यक्त आहे, मी अनुत्तम म्हणजे अनुत्तमम आहे म्हणजे सर्वोत्तम आहे. पण असं असून काय मानतात ते? आचार्यांनी फार सुंदर त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे. मी सांगितलं ना, आचार्यांचं भाष्य मला तर कधी नसतं ना तर कठीण झालं असतं आपलं. तुम्हाला मी अगदी म्हणजे कळकळीची विनंती करतो की फक्त आचार्यांचं भाष्य वाचा. मग ते भगवद्गीतेवरचं असेल, नाही तर दशोपनिषदांवरचं असेल. सध्या इथेच थांबतो, ब्रह्मसूत्रापर्यंत नाही जात. पण आचार्यांनी जर भाष्य केलं नसतं तर आपल्याला नसतं कळलं भगवंतांना काय. अगदी स्पष्ट दिसतं त्याच्यामध्ये. आता हे उदाहरण, एवढं सगळं का बोललो, उदाहरण पहा. अव्यक्तम अप्रकाशम व्यक्तिम आपन्नम प्रकाशम गतम इदानीम मन्यन्ते माम नित्य प्रसिद्धम ईश्वरम अपि संतम. माहिती आहे मला, तुम्हाला काहीच कळलं नाही, सांगतो. अव्यक्तम अप्रकाशम म्हणजे महत्वाचं काय आहे की नित्य प्रसिद्धम ईश्वरम. अरे जो मी नित्य प्रसिद्ध आहे. आता प्रसिद्ध इथे आपण ज्याला व्यवहारात प्रसिद्ध म्हणतो म्हणजे सगळ्यांना माहिती असलेला असा त्याचा अर्थ नाहीये. खरं म्हटलं तर तोही फारसा बिघडत नाहीये, त्याचा एक पैलू तो आहेच. मी नित्य प्रसिद्धच आहे. मी सगळ्यांचा काय आहे, ईश्वर आहे. ईश्वर शब्द खूप छान आहे, ते महत्वाचा आहे. ईशावास्य उपनिषद आहे, त्याच्या पहिल्याच श्लोक आहे म्हणजे त्याचं ओम पूर्णमेदम पूर्णात पूर्णमुदच्यते हा जो शांती मंत्र आहे त्या उपनिषदाचा, तो गेल्यानंतर पहिल्याच ईशावास्य उपनिषद जगत सर्वम वगैरे त्याच्यामध्ये शासन करणं याला इट असं आचार्यांनी भाषणामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचं तृतीय रूप आचार्य म्हणतात ईश असं. म्हणजे जो शासन करतो त्याला ईश असं म्हणतात, त्याला ईश्वर असं म्हणतात. तो शासन करतो. कसं करतो शासन? सर्वांच्या हृदयात राहून करतो. आहे ना आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो. हे कशासाठी सांगतोय मी? कारण मी नित्य प्रसिद्ध आहे आणि सगळ्यांचा मी ईश्वरच आहे. खरं विचार केला तर आपल्या सगळ्यांचा ईश्वर आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहून तो आपलं नियमन करतोय का नाही, संपूर्ण सृष्टीचं. आपल्या सकट सगळ्या सृष्टीचं नियमन तो करतोय. आपण हे अनेक वेळा विचार केलेला आहे. त्याची नियमन करण्याची पद्धत प्रवेश करून आहे, प्रवेश केलेला आहे. मग असं असताना हे काय समजतात मला? मी पहिले प्रकट नव्हतो, अव्यक्तम अप्रकाशम. मग पुढे काय होतं? व्यक्तिम आपन्नम प्रकाशम गतम इदानीम मन्यन्ते. म्हणजे मी पहिले प्रकट नव्हतो आणि आता झालो असे समजतात. मी दुपारी 12ला जन्माला आलो, मी रात्री 12ला जन्माला आलो, मी राजवाड्यात जन्मलो, मी कारागृहात जन्माला आलो, मी ज्येष्ठ बंधू आहे, मी कनिष्ठ बंधू आहे, मी सारथी आहे, मी अर्जुनाचा सारथी आहे. अशा विविध पद्धतीने मला ते समजतात. म्हणून मी म्हणालो की हा श्लोक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतोय. म्हणून मी परवा परवा म्हणजे मागच्या आठवड्यात विवेक चूडामणी त्या प्रवचनमालेची सुरुवात आपण केली पहा, तेव्हा मला योगायोगाने त्याची आता आठवण झाली. तो योगायोग असा होता की तो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस होता आणि रात्री 12 वाजता जन्म. पण त्याची सुरुवात करताना मी असं म्हणालो पहा, या दिवशी अजन्मा जन्माला आला. हे मग आम्ही काय उत्सव करायचे ना? नक्की करायचे, जरूर करायचे. पाळणा
म्हणायची ती सगळी भजनं पाण्यात बाळाला घातल्यानंतर काय म्हणतात ते सगळं करायचं आहे ना मग. पण ह्या ज्ञानासकट की हा अजन्म आहे, पण तो अजन्म आहे हे मला कळत नाही. माझ्या बुद्धी आणि तर्काच्या विचाराच्या ते पलीकडचं आहे, म्हणून मी सध्या याच्यावर श्रद्धा ठेवतो की तो जन्माला आलेला आहे. अनध्यस्त विवर्त ठेवायचा होता. अनध्यस्त विवर्त. पण भगवंत म्हणतात आहे की हे मला, आणि असं जेव्हा लक्षात न ठेवता मी भक्ती करतो त्याला एकदेशी भक्ती. मग ती त्याच्यातनं द्वैती भक्ती निर्माण होते. सकाम होते का नाही हा भाग सोडून देऊ आता आपण. सकाम नाही असं धरूया गृहीत थोडा वेळ, पण एकदेशी नक्की होते, द्वैती नक्की होते. कारण तो जो खरंच जन्माला आलेला तो, हे त्याचं खरंच स्वरूप असं जर धरलं तर तो आणि मी एक होणं कसं शक्य आहे? कारण देहाने तो वेगळा, देहाने मी वेगळा आहे. माझं तर अष्टधा प्रकृतीच आहे, त्याचा आपण पाहिलं अनंतस्त विवर, त्याच्याला भरपूर विचार केला होता. मग आम्ही दोघं एक आहोत हे कसं? तत्वरूपाने एक आहोत. तिथे अजन्मा हे लागू पडतं. एक परमार्थ प्रांतातली एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मला खात्री आहे 100% लोकांना गोष्ट माहिती आहे, पण मला ती गोष्ट खूप आवडते. याचं कारण असं आहे की इतकं महत्वाचं तत्व ती गोष्ट आपल्यासमोर आणते. त्या गोष्टीच्या माध्यमातून इतकी महत्वाची गोष्ट आपल्या पुढे येते ती म्हणजे नामदेव महाराजांची. कधी केलं का आपण विचार? अरे, ज्याच्याशी भगवंत रोज बोलत होता, ज्याच्या हातून भगवंत लोण्याचा गोळा खात होता, खडी साखरेचा लोण्याचा तो नैवेद्य, तो लहान मुलगा नामदेव. आता जर मी अल्पबुद्धी असेल, आता इथले शब्द वापरून घेतो, मगाशीचा अल्पबुद्धी अजून जरा चांगला होता, बुद्धिहीन म्हटलंय, पण अल्पबुद्धी आपण थोडं समाधान मानू, बेटर ट्रीटमेंट प्रोसेस. असं वाटतं की नाही आपल्याला, भगवंत रोज बोलतोय, रोज माझ्या हातचा प्रसाद खातोय, म्हणजे झालं ना, कामच झालं, म्हणजे संपलं जातं. देर इज नथिंग लेफ्ट इन दिस वर्ल्ड टू अचीव्ह. वाटतं की नाही आपल्याला? म्हणून म्हणाली फार बोलकी कथा आहे ही. कथा सगळ्यांना माहिती आहे, ती सांगण्याची गरज नाही. पण त्याचं महत्वाचं अंग त्या कथेचं हे आहे की विसोबा खेचर यांच्याकडे सद्गुरू प्राप्तीसाठी नामदेवाला कोणी पाठवलं? कोणी पाठवलं? दुसऱ्या एखाद्या संतांनी पाठवलं? आता विसोबा खेचर त्याच्याकडे गेले, तू ये माझ्याकडे माझं शिष्यत्व पत्कर म्हणून. प्रत्यक्ष जो भगवंत विठ्ठल त्यांच्याशी बोलत होता त्यांनीच पाठवलं. आता ज्या अर्थी विठ्ठल जर नामदेव महाराजांना विसोबा खेचरांकडे पाठवत असेल आणि त्याचं एकदेशी भक्ती दूर करण्यासाठी म्हणून थोडंसं ड्रॅमेटाईज आपण ज्याला म्हणूया, नाट्यमय असं त्याचं दर्शन त्यांना जे होतं, शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून पडलेले असतात. कथा माहिती आहे आपल्याला सगळी, पण काही शिकलो का आपण त्या कथेतून? हा प्रश्न. मला ती कथा ह्याच्यासाठी आवडते, प्रत्यक्ष विठ्ठलाने पाठवलेला आहे. त्याचा अर्थ नामदेवाला ते जे प्राप्त झालं होतं ना, ते पुरेसं नाहीये असा त्याचा अर्थ आहे. अगदी सरळ सरळ अर्थ. येस, इट हॅज इट्स ओन व्हॅल्यू, बट इट इज नॉट सफिशियंट. भगवंतांना जे अपेक्षित आहे नामदेवाला जे ज्ञान व्हावं, ते ज्ञान करून घेण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठलांनी सद्गुरूंकडे पाठवलेलं. या कथेचे खूप पैलू आहेत, मला म्हणून ही कथा खूप आवडते. आणि कथा म्हणजे काही कथा नाही, प्रत्यक्ष घडलेल्या चरित्रामध्ये नामदेव महाराजांचे हे जेव्हा सातत्याने माझ्या डोळ्यासमोर मी ठेवतो, तेव्हा हे श्लोक आणि या ओव्या माझ्याशी बोलायला लागतात. कारण नामदेवला तोपर्यंत भगवंत म्हणजे हाच फक्त जो माझ्या हातून खातोय, जेवतोय, माझ्याशी बोलतोय, बस भगवंत म्हणजे हा. भगवंताचं जे व्यापक स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार रूप आहे, त्याचं ज्ञान नव्हतं झालं नामदेव महाराजांना. आणि म्हणून तर नामदेव नाम्या कच्चा ठरला. मडकं ठरलं ना कच्चं, ती पण कथा माहिती आहे आपल्याला, गोरोबा काकांची. ह्या दृष्टीने ते मडकं कच्चं ठरलं. प्रत्यक्ष भगवंत बोलतायत, हा कल्पना करा, मी सारखं सारखं सांगतो. आणि म्हणून मागच्या आपण यांची पण कथा पाहिली होती, सावतामाळ्यांची. विचारलं नामदेव महाराजांनी त्यांना, किती वेळा गेली पंढरीची वारी? एकदा नाही गेली रे नाम्या म्हणे. सावत्या सांगतात, एकदाही पंढरीची वारी केलेली नाही आहे. कारण
सावतामाळ्यांचं अगदी याच्या उलट होतं त्या सावतोबा महाराजांचं. काय, सर्वत्र विठ्ठलाचं दर्शन होत आहे, मग आता पंढरपूर जाण्याचे आयास कशाला हवे? सर्वत्र विठ्ठलच आहे. कांदा मुळा भाजी अवघी माझी विठाई. हा फरक आहे. दोन भक्ती मधला मी सांगतो. या कथा याच्यासाठी ऐकायच्या आणि यांचं स्मरण करायचं की ह्याच्यातनं आपल्याला नेमकं तत्व याच्यातून जे आपल्या समोर येत आहे ना, त्याच्या शुद्ध मराठीत सांगतो, यूज केसेस कळतात. माझ्यासमोर प्रॉडक्ट मॅनेजर बसले, यूज केस शिवाय काही कळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे या यूज केसेस आहेत की बघ, हे तत्व म्हणून कळतंय मला, थोडं थोडंसं वाटतंय मला कळतंय म्हणून. पण जेव्हा ह्या कथा आपल्या समोर येतात नामदेव महाराजांच्या, त्या सर्व संतांच्या, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्यक्ष, विशेषतः नामदेव महाराजांची मी सारखी सांगतोय, कारण प्रत्यक्ष विठ्ठल बोलतात, अजून काय हवं? पण नाही काम झाले. म्हणून अव्यक्तम व्यक्तिमापन्नम, खरं मी अव्यक्त आहे, पण मला हे आकार धारण करतात असं म्हणतात आणि माझ्यावर सर्व आरोप करतात. ते सगळेच केलेले आरोप आहेत बरं. त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, तो बलरामाचा लहान भाऊ होता. आरोप म्हणजे काय, मग खोटे खोटे चरित्र आहे त्याचं. पण जेव्हा मी हे करणारच फक्त भगवंत असं समजतो, मग भगवंतानी एवढी मोठी उद्धव गीता कशासाठी सांगितली? अजून एक तिसरं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. उद्धव गीतेमध्ये काय सांगितलं भगवंत? आता तू बद्रिकाश्रमामध्ये जा, माझं हे जे रूप तुला दिसतंय ना, ते काय आहे? भगवंताचं सुद्धा नाशिवंत आहे. आता मी तिरोधान पावणार आहे, लवकरच मी या देहाचा त्याग करून जाणार आहे, त्यामुळे तू माझ्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन कर बद्रिकाश्रमामध्ये जाऊन, असं आपल्या अर्जुनासारख्याच दुसऱ्या लाडक्या एका भक्ताला म्हणजे उद्धवाला भगवंत सांगतात. त्यामुळे सगुणाचा आधार निश्चितच आहे, प्रश्नच नाही. पण सगुणाची आधारे निर्गुण पावी जे निर्धार आहे, हे विसरायचं नाही आहे. कारण नाही तर मग होतं काय, की त्या तात्विक स्वरूपाला न जाणणारा बुद्धिहीन मनुष्य मी ठरतो आणि तो तत्वतः निराकार असून मी तो आकाराला प्राप्त झाला असं समजतो. मग असं आहे तर मग येतो ना विचार मनामध्ये, मग आकार का बरं ठेवले आमच्या समोर? का ठेवले मग? अं, तर म्हणजे मंदादेंचं उदाहरण ठेवतो तुमच्यामुळे. त्यांनी दृष्टांत दिलाय, वेळेवर दुसरा दृष्टांत दाखवण्याशी तुम्हाला तो दृष्टांत छान आहे, पण फारच सुंदर दृष्टांत दिला मंदादे. नेहमीप्रमाणे मंदादे म्हणाल्या, आता त्या गणिताच्या शिक्षिका, म्हणजे बऱ्याच वेळा त्यांच्या प्रवचनांमध्ये गणिताचे दृष्टांत देतात. यावेळेला त्यांनी भूमितीचा दृष्टांत दिला. भूमिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण शिकलो आहे शाळेमध्ये, शुद्ध मराठीतलं जॉमेट्री असतं. तर मंदादे म्हणाले की भूमितीमध्ये, भूमिती म्हणजे या पृथ्वीची मिती मोजण्याचं शास्त्र भूमिती. तर त्याच्यासाठी वेगवेगळे त्याचे आकार शिकावे लागतात, आणि त्याचं क्षेत्रफळ काढावं लागतं, मग त्याचे काही सूत्र असतात, मराठीत फॉर्म्युलाज म्हणतात. तर सुरुवातीला म्हणे विद्यार्थ्यांना आम्हाला शिकवावं लागतं फळ्यावरती, हे वर्तुळ, हा चौकोन, हा त्रिकोण, आणि मग त्याचं क्षेत्रफळ काढण्याची ही सूत्र, मग त्या त्रिकोणाचे जे कोणते अंश असतील वगैरे वगैरे. मंदाजींचं म्हणणं असं की जे हुशार विद्यार्थी असतात किंवा ज्यांची लवकर प्रगती होते, त्यांना आकृत्या काढून नाही नंतर शिकवावं लागत, ते अशीच उत्तरं देतात पटकन. म्हणजे अमूर्त दृष्टीचा ते विचार करू शकतात. अमूर्त असतं ना, जेव्हा आकृती न काढता उत्तर गणिताचं सोडवावं लागतं. गणित सोडवणं महत्वाचं आहे, सोडवण्याचे दोन मार्ग आहेत. एक आकृती काढायची, लिहायचं, या बाजू किती 4 सेंटीमीटर की 5 सेंटीमीटर, मग क्षेत्रफळ किती, तो चौकोन आहे काय आहे, स्क्वेअर आहे का रेक्टँगल आहे वगैरे वगैरे. इतकं सगळं करावं लागतं, ज्याला अं, आकृत्या काढल्याशिवाय जमत नाही. सुरुवातीच्या काळात ते विद्यार्थ्यांना जर शिकवावं लागतं, पण काही विद्यार्थ्यांना ते काढल्याशिवाय शेवटपर्यंत कधी ते जमत नाही. पण जे हुशार विद्यार्थी असतात, त्यांना या आकृत्या न काढता हे गणित सोडवतात.
आणि होतं काय, की हे जे विद्यार्थी असतात ज्यांना इथला शब्द वापरून घेत होता, अल्पबुद्धी असतात, ते आकृतीलाच भूमिती समजतात. सुंदर दृष्टांत आहे बा. आलं असेल गाडी कुठे चाललेली. आकृतीला भूमिती समजणं म्हणजे हाच भगवंत. पण ज्यांना असं अव्यक्त तत्वाला जाऊन झोमणे एवढी ज्यांची बुद्धी प्रगल्भ असते, शुद्ध असते, एकाग्र असते, त्यांना निर्गुण निराकाराला जाऊन झोमण्याची ताकद असते. पण त्या प्रांतामध्ये जोपर्यंत आपला प्रवेश नाही, तोपर्यंत आपण आकृतीच्याच प्रांतात. त्यात म्हणजे वावगं असं नाही, प्रगती करावीच लागणार आहे आपल्याला. आणि म्हणूनच त्याला कर्माचा आणि उपासनेचा प्रांत म्हणतात. ज्ञानाचा प्रांत नाही तो. ते दुर्बोधच राहून जातं जोपर्यंत आकृत्या काढत नाही, जोपर्यंत आणून बसवत नाही. होतं ना असं बऱ्याच वेळा की अमूर्त, मगाशी जो शब्द मी आठवत होतो, अमूर्त, अमूर्ततेला नाही गवसणी घालता येत. त्यांना मूर्तच काहीतरी लागतं, आकृती मूर्त. तसं अमूर्त ध्यानाला बसलं, असा अनुभव आहे बा. लोक म्हणतात की मी ध्यानाला बसतो किंवा अगदी नामस्मरणी त्या दृष्टीने विचार केला तर अमूर्तच आहे, पण त्यात थोडं तरी सालंबन आहे, आलंबन आहे नामाचं. पण तरी सुद्धा हे करताना चित्त काही केल्या एकाग्र होत नाही. पण पूजेला जर बसलो समजा, कल्पना करा बसलो असं गृहीत धरून बोलतोय मी, आणि सत्वगुण हवा तेवढा आहे, हे सगळं खूप त्याच्यात शुद्ध मराठीत अझम्पन्स आहेत. पण बसले पूजेला, सत्वगुण संपन्न आहे, तर पूजेमध्ये चित्त लागतंय का? कारण तिथे विविधता आहे, तिथे मूर्तता आहे. समोर मूर्ती आहे, ते गंध उगाळला आहे, चंदन आहे, दिवा लावलेला आहे, उदबत्ती लावायची आहे, फुलं व्हायची आहे, हे सगळं एक तर विविधता आहे आणि मुख्यतः मूर्तता आहे. कारण जे डोळे, जे इंद्रिय गोचर आहे, ते फुल मी वाहतोय, दिवा लावतोय, उदबत्ती लावतोय, इंद्रिय गोचर आहे, अमूर्त नाही आहे, मूर्त आहे. पटकन तिथे माझं चित्त रमत आहे, हरकत नाही आहे. पण याचा अर्थ अजून माझा अधिकार तोच आहे, अधिकार माझा तोच आहे. अजून मी कोणत्या प्रांतात आहे समजून घ्यायचा आणि तिथून मला पुढचा प्रवास करायचा. आणि तो प्रवास मी पुन्हा आता माझ्या प्रस्तावनेकडे परत जातो जिथून मी सुरुवात केली होती. तो प्रवास कामैस्तैस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्ते देवता, इथून मी सुरुवातच केली होती. त्या दिशेने न होता या दिशेने झाली. जर सुरुवातीपासूनच माझी दिशा चुकत गेली आणि मी सकाम, एकदेशी, द्वैती भक्ती केली, सकाम केली, विशेषतः विषयाच्या अभिलाषेने केली, तर सगळंच गणित चुकलं, दिशाच चुकली हो. करायची पूजा, पण ती पूजा करताना जर ही दिशा ठेवली की करतोय, अजून मला अमूर्त तत्वाला गवसणी घालणं नाही एवढं अजून माझं सामर्थ्य, म्हणून मी मूर्ताच्या माध्यमातून ते साधण्याचा प्रयत्न करतो, हरकत नाही. पण अजून मी त्या, काय म्हणूया, प्रांतात माझा प्रवेश नाही. उपक्रम उपसंहारचे एक वाक्य तुम्ही, खूपच छान. आणि वेळी झालेली आहे आपली. तर म्हणून ती प्रस्तावना मी केली होती. मला त्याचं स्मरण झालं, खूप चांगली गोष्ट की दिशा चुकू नाही द्यायची आपल्याला आता उपासना करताना, कर्म करताना. आणि दिशा जर चुकली तर मग प्रवास तुम्ही किती वेगाने जरी केला तरी तो चुकीच्याच दिशेने होणार आहे. असं या अमूर्ताला गवसणी घालण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. या शिकवणीसह आपण आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आज इथे थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.